नमस्कार मंडळी. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा तुम्हाला. आणि आपण जर पारंपरिक भाषेत बोलायचं झालं तर सूर्याने आता उत्तरायणामध्ये प्रवेश केलेला आहे. खरं सूर्य स्थिर असतो. पृथ्वीच्या कल जो आहे आणि गती त्याच्यामुळे माणसाच्या आयुष्यावर परिणाम होतो. आणि उद्या निवडणुका आहेत महापालिकेच्या. माझ्या यूट्यूब चॅनल जो आहे भास्करायन009 त्याच्यावर मी खूप डिटेल्स, केस स्टडी, स्टॅटिस्टिकल, माइंड ॲनालिसिस भरपूर काय काय दिलेलं आहे. खरं म्हणजे यावेळेस मला निवडणुकांचा अभ्यास करण्याचा माझा मूड नव्हता. माझी प्रायोरिटी जरा वेगळी होती. परंतु ज्या पद्धतीने ह्या निवडणुकीने वळण घेतलं तर मग या निवडणुका महापालिकेच्या आणि वॉर्डांच्या राहिल्या नाही, त्या महाराष्ट्राच्या राजकारणाच्या निवडणुका झाल्या. आणि कधी ना कधी तरी हे होणारच होतं. एक संधी राजकारणामध्ये काय असतं की ज्याला आपण राजकारण म्हणतो त्याच्यामध्ये संधी साधणं हे फार महत्त्वाचं असतं. कधी ना कधी विरोधकांना भाजपच्या विरुद्ध एकत्र यायचं होतं. कधी ना कधी भाजपच्या विरुद्ध वातावरण तयार होईल अशी वाट पाहत होते लोक. आणि हे काँग्रेसच्या काळात पण घडायचं. तर ही संधी जशी मिळाली तसं त्यांनी पुण्यात पवारांनी आणि मुंबईत ठाकरेंनी एकत्र येणं जे त्यांना फार अशक्य होतं गेल्या 10 वर्षामध्ये. आणि कारण भाजपचा जो बुलडोझर निघाला होता, जो काही ठिकाणी स्टीलचा बुलडोझर आहे, काही ठिकाणी प्लास्टिकचा, काही ठिकाणी रबराचा आहे, काही ठिकाणी नुसती बुलडोझरची सावली पाहिल्यानंतर लोक दिसकायचे. तर ह्याला रोखायचं कसं? आणि मग हे आता सगळे नवीन कॉम्बिनेशन्स तयार झाले. आणि खरं महापालिकेच्या निवडणुकामध्ये काय होतं की 40-50 हजार मतं, 60,000 मतांचा वॉर्ड असतो. 4 लोक उभे राहतात. 10-12 हजार मतं ज्याला मिळतील, 15,000 मिळतील, तो निवडून येतो. आणि अक्षरशः 4 इमारतीमधले जो लोक मतदार बाहेर पडले नाही किंवा चाळीतले लोक बाहेर पडले नाही तरी जय पराजय होतो. त्यामुळे त्याच्यावरचं ज्याला आपण निकाल लावणं म्हणतो ना की कोण जिंकेल, आता सुरू झालेलं आहे. एक्झिट पोल, सर्वे वगैरे. एक्झिट तर उद्या येईल, सर्वे आणि बाकी सुरू झालेले आहेत. आता मी कधीच कोणत्या निवडणुकीमध्ये ना अमुक एक पक्ष इतका जिंकेल असं मी करत नाही. पण यावेळेसचा मी आजचा जो व्हिडिओ आहे ना तो मी तुम्हाला ऑप्शन्स सांगतो. म्हणजे आपण पहिले पुण्यात तर बघूयात. काय झालं आहे, 163 जागा आहेत आणि 93 जागा त्याला मिळतील ना. म्हणजे आता काय झालं आहे की ह्या निवडणुका आता वॉर्डामधल्या प्रश्न, लोकांचे प्रश्न याच्यावर नाही राहिल्या. आता पुण्यातली निवडणूक अजित पवार विरुद्ध भाजप, म्हणजे पवार विरुद्ध भाजप अशी झालेली आहे, किंवा पवार अन्य आणि विरुद्ध भाजप. त्याच्यामुळे आत्ता ही निवडणूक आय टीचं काय होईल, कचरा प्रश्न वगैरे हे राहिले बाजूला, ह्याचे परिणाम काय होणार आहे. तर आत्ता पुण्यामधले जे आहेत मतदारसंघ, जे काही वॉर्ड आहेत त्याच्यावर मी बरंचसं दिलेलं आहे काम. आणि अंतिम लिस्ट मी उद्या रात्री जाहीर पण करेन. पण ज्याला मी प्रोबॅबिलिटी म्हणतो, मी कधी जिंकणार हारणार असं म्हणत नाही. कारण काय ना, एक ट्रायंगल आहे. जागा जिंकणं, मतं मिळणं आणि शक्ती मिळणं, या 3 एकमेकांशी निगडीत पण आहेत, स्वतंत्र पण आहेत. बऱ्याचदा काय होतं की जागा कमी मिळतात पण त्यांना शक्ती मिळते त्या पक्षाला, नेत्याला. बऱ्याचदा असं होतं की मतं कमी पडतात, जागा वाढतात. ह्याचं व्यस्त आणि प्रमाण हे आपण खूप गणितं बघितलेली आहेत. पण पुण्यामध्ये काय झालं माहिती का आता, की पुण्यात काय होईल तर 93 जागाची जी स्थिती आहे आता, ज्याला बहुमत प्राप्त करायचं आहे. आता भाजपची स्थिती अशी झालेली आहे ना आता की भाजप स्वतःच्या बळावर तिथे 100 जागा जिंकेल. म्हणजे मिनिमम त्यांना 100 जागा लागतील, 90 ते 100. याची प्रोबॅबिलिटी आता कमी झालेली आहे. म्हणजे सुरुवातीला इथे हाय प्रोबॅबिलिटी होती 80-90%. ती आता होत खाली ती 50% आलेली आहे. म्हणजे भाजपला कुठेतरी 70% रोखण्यामध्ये विरोधक यशस्वी होतील पुण्यात. आणि मग त्यांना जे इतर लोक लागतील, शिंदे सेनेचे किंवा काही फुटकळ लोक लागतील वगैरे, हे कुठे ते 10, 15, 20, 25 लागतील. अगदी 80 जागा जरी मिळाल्या भाजपला पुण्यात तरी 93चा आकडा गाठणं त्यांना आता अवघड आहे असं मला वाटतं. मी म्हटल्याप्रमाणे 200-500 मतांनी कमी जास्त होत राहतात गोष्टी. मग स्पष्ट असं बहुमत भाजपला मिळू द्यायचं नाही अशीच रणनीती झालेली आहे. आणि तशा पद्धतीने गोष्टी घडत आहेत. त्याच्यामुळे आता ह्याच्यात आता पर्याय हा पहिला राहणार आहे की अशा परिस्थितीमध्ये काय होईल. तर आपण पहिला पर्याय बघूयात की समजा भाजपला 100 जागा मिळाल्या
तर काय होईल? तर 100 जागा जरी मिळाल्या, भाजपचा महापौर जरी झाला पुण्यामध्ये, तरी आत्ता स्थिती अशी आहे ना, की विरोधक जे आहेत ते पूर्ण एकत्र येतील. काँग्रेस, अजित पवार, शरद पवार, अपक्ष, बंडखोर, शिवसेना म्हणजे जे कोणी लोक आहेत आणि ते भाजपला कारभार करणं अशक्य करतील. म्हणजे आता ही लढाई वॉर्डांमध्ये किंवा महापालिकेच्या सभागृहामध्ये होणार नाही, हे रस्त्यावर नाही. आणि भाजपला सतत घेरलं जाईल की तुमचा अगोदरचा व्यवहार असा होता, तुम्ही एवढा भ्रष्टाचार केला. आता भाजपच्या फाईल ओपन होतील. मी फार पहिल्यापासून सांगत होतो की नैतिकता, चारित्र्य, पारदर्शक हे राजकीय लोकांनी फार विषय लावून धरू नयेत. संघाला वगैरे ठीक आहे, भाजपने करू नये. कारण सत्ता आणि माणसाचं मन ह्याचं एक भ्रष्ट समीकरण आहे. सत्ता सुरुवातीला येते ना, तेव्हा नैतिकता वगैरे, पण नंतर ती करप्ट करते माणसाच्या माइंडला. आणि मी फार पहिल्यापासून सांगतो की संघाचा मनाचा अभ्यास नाही आहे, मानवी मनाचा. ते ते चारित्र्य, नैतिकता ह्या अँगलने बघतात. पण करप्शन, द पॉवर करप्ट्स मॅन अँड द ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली. हे ना म्हणजे त्रिकालाभावाची सत्य आहे. माणसाला ती करप्ट करतेच, तो भाजपचा असो आणखी कोणाचाही असो. उद्या संघाचे लोक जर राजकारणात आले आणि 10 वर्ष राजकारणात त्याची सत्ता राहिली, ते करप्ट करतील. ती सत्तेचं ते वैशिष्ट्य आहे, तो सत्याचा गुणधर्म आहे. जसं हवेचा एक गुणधर्म असतो, पाण्याचा एक गुणधर्म असतो, तसं सत्याचा गुणधर्म आहे तो. 10 वर्ष जरी सत्ता भाजपचीकडे आहे, तर राज्याच्याकडे काही अपवाद सोडले तर म्हणजे राज्यातले, पण एक पूर्ण स्ट्रक्चर त्यांचं जे आहे ना, त्याला कुठेतरी शेक करायची अशी रणनीती पुण्यात आहे. तर जरी 100 यांचे नगरसेवक आले, जरी यांचा महापौर झाला, तरी प्रत्येक लेवलला भाजपला ठेवणार आहे. मग आता प्रॉब्लेम भाजपचा असा होणार की आपली इमेज सांभाळायची का सत्तेचा विचार करायचा. कारण राज्यात सत्ता आहे, केंद्रात सत्ता आहे, हा एक प्रश्न मोठा भाजपसमोर उभा राहणार आहे. कारण अत्यंत इंटेन्स अटॅक होणार आहेत भाजपवर, त्यांचा महापौर बसवला तर. दुसरीकडे तुम्ही आता बघा की समजा त्यांना 70-80 येऊन थांबले ते, तर सगळे लोक विरोधात येतील एकत्र आणि त्यांचा महापौर बसवतील. मग भाजपला विरोधात राहावं लागेल. आता ह्याच्यात तिसरी जी शक्यता आहे ना, म्हणजे ज्याला आपण प्रोबॅबिलिटीच्या भाषेत बोलतो, ती अशी की अजित पवार आणि भाजप पुणे महापालिकेत परत सत्तेमध्ये एकत्र येतील असं मला वाटत नाही. म्हणजे काय झालं ना, मग ते आता मनाने दूर झालेले आहेत. जरी तात्कालिक आलं कोणी, आता महापालिकेत काय होतं, मतदान करताना कोणीतरी मतं करतं, उपमहापौर, स्थायी समिती, ह्या गोष्टी घडतात. पण हे फार काळ चालणार नाही. म्हणजे अजित पवार आणि भाजप पुण्यामध्ये सत्तेमध्ये एकत्र येणं हे फार काळ चालणार नाही. आता त्याचा तो घटस्फोट झालेला आहे, म्हणजे त्याच्यात काही शंका राहिलेली आहे माझ्या मनामध्ये. त्याच्यामुळे आता काय होणार आहे की अजित पवार आणि भाजप यांच्या मारामारीमध्ये पुणेकरांची बाकरवडी आणि कोथिंबीरवडी होणार आहे, बाकी काय राहिलेलं नाही. आणि जे भाजपचे कार्यकर्ते त्यांचा गुळाचा गणपती होणार आहे. कारण भाजपला हे राजकारण जे आहे अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन, म्हणजे आरोप, शिवीगाळ, माय बहीण, आणि मग ते सर्वायवल, म्हणजे ज्याला आपण एक ज्याला म्हणजे अगदी प्रिमिटिव्ह, एकदम जंगली म्हणतो ना आपण, की एकदम जनावरासारखं प्रिमिटिव्ह थिंकिंग, ते नाही झेपणार भाजपला. भाजपकडे तसं बोलणारे लोक आहेत, महेश लांडगे वगैरे बाकीचे लोक, पण ते फार टिकाऊ नाही धरू शकणार. कारण आता कोणत्याही परिस्थितीने भाजपला धडा शिकवायचाच. मग सत्ता गेली चालेल, रस्त्यावरचे राडे झाले तरी चालतील, काय व्हायचं ते होईल. म्हणजे भाजपला सुधरू द्यायचं नाही, स्वस्त बसू द्यायचं नाही, त्यांना महापालिका चालू द्यायची नाही. मी विरोधकांना टीका नाही करत आहे, पण आता ही लढाई आहे. आता ही राजकीय लढाई, महापालिकेची लढाई राहिलेली नाही आहे. ही आता अस्तित्वाची लढाई आहे की तुम्ही एवढं सगळंच ताबा घेताय आणि आम्ही काय करायचं मग, असा तो विषय आहे. म्हणून जसं माझ्या व्हिडिओत म्हटलं की जात, जमीन, हिंदुत्व, विकास, असे खूप त्याच्यात पॅरामीटर्स आहेत, अँगल्स आहेत, स्तर आहेत. ह्याचं जे डिसेक्शन केलं आहे, पोस्टमॉर्टम केलं आहे मी, त्याच्यात मला लक्षात आलं की ही लढाई आता अशी राहणार नाही. त्याच्यामुळे 3 ऑप्शन्स आहेत. भाजपला रोखलं जाईल 70-75पर्यंत पुण्यामध्ये, भाजपला बाहेरचे सपोर्ट घ्यावे आणि तोडफोड होणार नाही. याच्यात आणखीन एक गोष्ट यावेळेस सांगतो की आता जर नगरसेवक तोडफोड झाली तर लोक त्या नगरसेवकावर हल्ला करतील. म्हणजे आता इतका डॅमेज झालेला आहे खालच्या लेवलला, सिरियस लेवलला. त्याच्यामुळे भाजपला रोखणं हाच खरा त्यांचा अजेंडा आहे. आणि भाजपला आता ह्याचं उत्तर काय देणार आहे? तर भाजपला ठीक आहे, आपण विरोधी पक्षात बघू, आम्ही विकासाच्या कामाला लक्ष देऊ, आम्ही राज्य सरकारकडून सहकार्य करू, तुम्ही चालवा. मग तिथे भाजपची इमेज राहील, सत्ता दिल्यानंतर इमेज राहील. आता भाजपसमोर हाच क्रायटेरिया ना, म्हणजे मोठा क्रायसिस आहे, डिलेम आहे, पेच आहे की सत्ता घ्यायची कसंही करून, जर कमी जास्त झालं तर, किंवा बहुमत मिळालं तर सत्ता राबवायची आपल्या पद्धतीने, की आता आपली इमेज सांभाळायची. कारण भाजपच्या इमेजला डॅमेज करण्याइतका दारुगोळा विरोधकांकडे आलेला आहे. हा खरा यातला मुद्दा आहे.
बघा पटतं का तुम्हाला माझं म्हणणं. धन्यवाद.